लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये येण्याची शक्यता आहे। 29 महापालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। का जाहीर होतील त्याआधीच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे येण्याची शक्यता आता वर्तवण्यात। सरकार हफ्ते हमारी बहनों के खातों में भरने वाली सरकार है, ते हमने भर दिए। हमें मालूम था नवंबर में ये लोग आड़े आएंगे, ये बिल्ली आड़े आएगी, विपक्ष कहेगा आचार संहिता लग गई है, इसलिए हमने नवंबर के पैसे दे दिए हमारे बहनों को। और मैं कहता हूँ अभी जैसे 20 तारीख को मतदान होगा, 20 तारखेला मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार, हा शब्द आमचा आहे। 3000 त्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? नाही, एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, म्हणून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत।